21 आपण काय पाहतो? वाचा, यशाया 43:21. यशाया 43:21, पान नंबर 878. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण केले. त्या लोकांनी म्हणजे कोणी? माझ्या लोकांनी, ह्या लोकांनी, मी निवडलेल्या लोकांनी. कशासाठी? माझी स्तुती करावी म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण केले आहे. हालेलुया. कोणती तरी वस्तू, फॅन बोला किंवा कार बोला किंवा पेन बोला, आपण जे काही वापरतो ते कोणीतरी निर्माण केलेलं असतं, नाही का? बनवलेलं असतं की नाही? सायंटिस्ट बनवतात, नाही का? कशासाठी? की ज्यासाठी ते बनवलं आहे ते त्याच्यामधून कार्य घडावं, नाही का? हा पेन आहे, नाही का? पेन कशासाठी बनवलेला आहे? गळ्यात घालण्यासाठी का? इकडे ठेवण्यासाठी का? दाखवण्यासाठी का? सोन्याचा पेन आहे असं नाही. पेनाने काय करतो? लिहितो. समजा लिहिला नाही तर रिफिल आता मिळत नाही, नाही का? आधी आम्हाला रिफिल मिळायचं, आम्ही पेन नव्हतो उडवत, आम्ही रिफिल विकत घ्यायचो. 4 आण्याला 1 का 4 आण्याला 2 ना दादा, आणि परत घालून ते वापरायचो, फेकत नव्हतं. पण आता आपण पेन फेकून देतो. काय करतो? आपल्या घरात किती रिकामी पेन पडले असतील, नाही का? ह्याचा अर्थ काय? की ज्या कारणासाठी आपल्याला बनवलेला आहे तो हेतू आपण पूर्ण केला नाही तर काय होईल? ज्याप्रमाणे पेन भंगारला टाकतो, आपण कचऱ्यात फेकून देतो, त्याप्रमाणे आपला देवाला उपयोग होणार नाही. मग आपल्या जीवनाचा पहिला हेतू काय आहे देवाचा बनवण्याचा? त्याचे आभार मानावे, त्याची स्तुती करावी. हालेलुया. देवाने स्तुती करण्यासाठी कोणाला बनवलेलं? स्वर्गदूत. आणि त्यांचा पुढारी कोण होता? लुसिफर, नाही का? एझेकिएल 28 बघा काय लिहिलं आहे. एझेकिएल 28 की देवाने त्याला सर्व संगीताने मंडित केलेलं. 13 आणि 14 आपण वाचू. पान नंबर 1026. एझेकिएल 28:13. एदेन जो देवाचा भाग, त्यात तू होतास. प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजे लाल, पुष्कराज व हिरा, लसना, गोमेद, याशफे, नीलमणी, पाच, माणिक व सोने तुझं आच्छादन असे. तू उत्पन्न झालास त्याच दिवशी तुझ्यासाठी तुझे डफ, तुझे पोवे हे निर्माण झाले. तू अभिषिक्त पाकर घालणारा करूब होतास आणि मी तुला स्थापलं. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निपाषाणांमध्ये हिंडत फिरत होतास. 15 वाच. तू अस्तित्वात आणला गेलास त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडला तोपर्यंत तो आपल्या मार्गात परिपूर्ण होतास. हालेलुया. सैतानाला कसं केलेलं देवानं? परिपूर्ण, नाही का? तू ज्ञानानं व शोभेनं भरलेला आहेस. एदेन जो देवाचा बाग, त्यात तू होतास. म्हणजे मौल्यवान पाषाण म्हणजे लाल, पुष्कराज व हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, डफ व पोवे, पाच व माणिक व सोने तुझ्या आच्छादन असे. काय होतं त्याच्याजवळ? ज्ञान होतं, शोभा होती, रूप होतं आणि सोनं होतं, द्रव्य होतं, धन होतं खूप. हालेलुया.
तू उत्पन्न झालास त्या दिवशीच तुझ्यासाठी डप व तुझे पोवे हे निर्माण झाले. काय झालं? संगीत निर्माण झालेलं. तो देवाची आराधना करण्यासाठी त्याला बनवलेलं, की सर्व दूतांना घेऊन त्याने आराधना चालवावी. बरोबर का? हालेलुया. तू अभिषिक्त पाखर घालणारा करूब होतास आणि मी तुला स्थापले. तू देवाच्या पवित्र डोंगरावर होतास. कुठे होतास? अत्युच्च स्थानी. देवाचा पवित्र डोंगर म्हणजे तिसरा आकाश, जेथे राजासन आहे. हालेलुया. तू अग्निपाषाणांमध्ये हिंडत फिरत होतास. तू अस्तित्वात आणला गेलास त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडला तोपर्यंत तू आपल्या मार्गात परिपूर्ण होतास. म्हणजे तो अस्तित्वात आणला गेला त्यापासून तो पडेपर्यंत तो पूर्ण होता. मग त्याच्यामध्ये जेव्हा अन्याय सापडला, तो अन्याय काय होता? मला परात्पराच्या उंच करीन. बघा यशया 14:12-15 आपण वाचू. बघा सैतानाची उत्पत्ती, सैतान निर्माण करण्याचा देवाचा हेतू आणि त्याचं पडणं. यशया 14:12-15. यशयाचं पुस्तक 14:12 वचन, पान नंबर 848. अरे दीप्तिमंता, प्रभातेच्या मुला, तू आकाशातून कसा पडलास? अरे राष्ट्रांश निर्बल करणाऱ्या, तू कसा छेदला जाऊन धुळीत टाकलेला आहेस? कारण तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिंहासन उंचावीन आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतावर बसेन. मी आभाळाच्या उंचीच्या वरती चढेन, मी आपणास परात्परासारखा करीन. तथापि तू मृत्यूलोकात खोल खाचेच्या अगदी शेवटच्या भागात आणून टाकला जाशील. हालेलुया. कसं पडणं झालं त्याचं? त्याने म्हटलं की मी देवाला स्तुती अर्पण करणार नाही. बस हे त्याच्या मीपणाचं कारण होतं. मीपणा कुठून येतो? मी देवाचे आभार मानणार नाही. मला माझे जे काही माझं आहे ते माझ्यासाठी वापरेन. मी देवाला त्यातलं काही देणार नाही. मी देवाला गौरव देणार नाही. मी देवाच्या आसनावरती माझ्या राजासन करीन. मी कशाला देवाला धन्यवाद देऊ? हा अन्याय त्याच्या मनात आला. त्याने बोललं नाही. हा अन्याय त्याच्या मनात आला आणि त्याला खाली टाकलं गेलं. आणि तो आज लोकांना स्तुती करू देत नाही. सैतानाचं काय आहे हेतू? लोकांना देवाला गौरव देऊ देत नाही. हालेलुया. देवानं माणसाला कशाला निर्माण केलं? देवानं सैतानाला कशाला निर्माण केलं? पहिलं कोणाला केलं निर्माण? सैतानाने त्याचं काम केलं असतं तर आपल्याला निर्माण केलं असतं काय? सैतानाने देवाची आराधना केली असती, त्याची स्तुती केली असती तर आपल्याला निर्माण करण्याची गरज देवाला नसती पडली. त्याने त्याचं काम केलं नाही म्हणून आपल्याला निवडलं, आपल्याला निर्माण केलं. आणि आपणही त्याच्यासारखं करू लागलो तर आपण कसे होऊ? वर जाऊ की खाली जाऊ? हालेलुया. मग काय करायचं आहे? देवाला धन्यवाद द्यायचेत. आमेन. हालेलुया.
पहा, कुरकूर आपल्या जीवनात सहज गतीने येते, नाही का? व्यभिचार करतो तो माणूस आपल्याला माहीत आहे, त्यालाही माहीत आहे मी व्यभिचार करतो. दारू पिणाऱ्याला माहीत असतं तो दारू पितो, लोकांनाही माहीत आहे तो दारू पितो. बाकी सगळी पापं दिसतात, त्या माणसालाही माहीत असतात मी सगळी पापं करतोय. पण कुरकूर जो करतो त्याला माहीत नसतं आणि दुसऱ्यालाही माहीत नसतं, फक्त देवाला माहीत असतं हा कुरकूर आहे. कोणतं वाईट? कोणतं वाईट? व्यभिचारी माणूस पश्चाताप करून येऊ शकेल, दारू पिणारा पश्चाताप करून प्रभूकडे जाऊ शकेल. कुरकुर करणारा त्याने त्याची आदत सोडली नाही तर जाईल का देवाकडे? हां, मग कुठलं पाप आहे हे? जीवन आणि मरण जिभेच्या सत्तेत आहे. तू एक देवाची स्तुती करशील किंवा तू कुरकुर करशील. कुरकुर असेल तर तू देवाची स्तुती करू शकणार नाही, आणि देवाची स्तुती करत असशील तर कुरकुर तुझ्यात येणार नाही. कुरकुर आणि स्तुती एका ठिकाणी राहत नाही. त्यासाठी देवाच्या लोकांना म्हटलंय तुम्ही सर्वदा उपकार स्तुती करा. परिस्थिती काही असू दे, नाही का? काही वाईट झाल्यावरती आपण शोधत बसतो कुणामुळे झालं, दोष कुणाला लावायचा, नाही का? काही प्रॉब्लेम आल्यावरती आपण काय करतो, त्याने तसं केलं म्हणून तसं असं झालं बघ, ती अशीच, तो असाच. हे बघा बघा आपलं जीवनात बघा, काही प्रॉब्लेम आल्यावरती काय करतो आपण, हे कोणामुळे झालं तो पहिला शोधा. हालेलुया. देवाला ते आवडत नाही. देव काय म्हणतो, ही परिस्थिती बदलत राहील, परिस्थिती चांगली असेल, परिस्थिती वाईट असेल, परंतु त्या परिस्थितीवरती तुला जय मिळवायचा असेल तर तुझं लक्ष त्या परिस्थितीकडून काढून तू माझ्याकडे लाव, आणि मी किती चांगला आहे ह्याचे उपकार तू स्तव. हालेलुया. परिस्थिती बदलते, देव बदलत नाही. आज परिस्थिती वाईट असेल, आज परिस्थिती चांगली असेल, नाही का? आणि देव काल, आज आणि उद्या प्रभू येशू ख्रिस्त सर्व काळ सारखा आहे. त्यानं दिलेलं वचन होय आणि आमेन सर्व काळ आहे. ते आकाशात लिहिलेलं आहे, ते नष्ट होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील परंतु माझे शब्द नष्ट होणार नाही. परिस्थिती बदलेल परंतु देवाचं वचन तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही देवाकडे पाहाल, बापा तू हे म्हणाला आहेस, तू असंच आहे, तू म्हणाला ते खरंच आहे. परिस्थिती काहीही म्हणो, तू म्हणतोस ते खरं. हालेलुया. बघा आपलं हृदय शोधून बघा. पाऊस पडला तर चिखलाचा कंटाळा येतो. ऊन पडलं तर तापमान गरम होतं, नाही का? थंडी पडली तर फार थंडी. प्रार्थना करतो पावसासाठी, पाऊस पडला का चिखल रे आहे. हालेलुया. ज्याला मुलं आहेत त्याला काय वाटतं? नाही, ज्याला मुलं नाहीत त्याला काय वाटतं? मुलं पाहिजे. ज्याला मुलं आहेत त्याला काय वाटतं? बघा मी नाही बोलत. ज्याला बायको आहेत नाही त्याला काय वाटतं? ज्याला नवरा, जिला नवरा नाही त्याला काय वाटतं? नवरा पाहिजे ना. प्रार्थना करतो की नाही? नवरा आहे तिला काय वाटतं? आणि बायको आहे तिला का, त्याला काय वाटतं? बघा, म्हणजे मनुष्य कधीही तृप्त नाही. मनुष्य कधीही समाधानी होणार नाही, आणि असमाधान हे त्याच्या दुःखाचं कारण आहे. मनुष्य दुःखी का असतो? असमाधानी. ज्याला नोकरी नाही त्याला काय वाटतं? मला नोकरी पाहिजे. आणि ज्याला नोकरी आहे त्याला काय वाटतं? काय तो मॅनेजर, छा
रोज रोज काय तो किटकिट 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 मला फार त्रास देस काय, बरोबर की नाही? म्हणजे माणूस समाधानी नाही. मग त्याचं उत्तर काय आहे? माणसाला समाधानी राहायचं असेल तर काय करावं लागेल? कुरकुर असमाधान निर्माण करते, दुःख येतं, परिस्थितीत कोलमडून जातो, निराशा येते, बरोबर का? आनंदी जगायचं असेल तर काय करावं लागेल? प्रभू, माझी परिस्थिती काही असो, तू चांगला आहेस, तू विश्वासू आहेस. आम्ही अविश्वासू असलो तरी तू विश्वासू आहेस, तू बदलत नाहीस, तू चांगला आहेस, तुझ्यापासून काही वाईट येत नाही. याकोबाच्या पत्रात काय लिहिलं आहे बघा, देवापासून आपल्याला सर्व चांगल्या गोष्टी येतात. येतात की नाही? देव आपल्याला वाईट देतो का? याकोब 1 अध्याय 16 आणि 17 आपण वाचू. पान नंबर 1462. याकोब 1:16. माझ्या प्रिय भावांनो, फसू नका. प्रत्येक उत्तम दान व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याचा पालट नाही व फिरण्याची छायाही नाही, त्या प्रकाशाच्या बापापासून ते उतरते. त्याने आपल्या इच्छेने खरेपणाच्या वचनाच्या द्वारे आम्हास जन्म दिला, यासाठी की त्याने अस्तित्वात आणलेल्या वस्तूतील काही प्रथम फळ असे आम्ही व्हावे. आमेन. माझ्या प्रिय भावांनो, फसू नका. कसे फसले जातो आपण? सैतान आपल्याला कुरकुर करायला लावतो. जे त्यानं केलं ते आपल्याला करायला लावतो. त्याला माहीत आहे आपण कुरकुर केली की देवापासून आपण तुटतो, आणि एकदा देवापासून तुटलो की देवापासून आपल्याला काही मिळत नाही. काय, बरोबर का? कसं फसवतो? आपल्या मुखातून कुरकुर, निंदा, बडबड, कंप्लेन नाही का, ह्या बाहेर काढतो. आणि जेव्हा आपण हे गोष्ट कुरकुरी करतो तेव्हा आपण दुःखी होतो. आपण आपल्या स्वतःलाच निराश करून घेतो, कारण देव निराश झालेला असतो, देवाचं सान्निध्य निघून गेलेलं असतं. आणि जिथे देव नाही तिथे तुम्ही काय आशीर्वाद मिळवाल? जिथे देव नाही तिथे आनंद आहे का? तुझ्या सान्निध्यात जर देवाचं सान्निध्य नसेल तर काय कराल? हां, इकडे बघा काय लिहिलं आहे. माझ्या प्रिय भावांनो, फसू नका. प्रत्येक उत्तम दान व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. देव आजार पाठवतो का? नाही. मी माझ्या मुलाला कॅन्सर पाठवेल का? मी माझ्या मुलाला आजारी पडावं म्हणून प्रार्थना करू शकतो का? हां, मी माझ्या मुलाचं वाईट व्हावं असं इच्छितो का? हां, देव तो चांगला आहे, तो पवित्र आहे, त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही. मग इथे काय लिहिलं आहे? प्रत्येक उत्तम दान, जी गोष्ट प्रभू आपल्याला देतो ती उत्तम आहे. हालेलुया. आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. हालेलुया. ज्याला पालट नाही व फिरण्याची छायाही नाही, त्या प्रकाशांच्या बापापासून ते उतरते. आपला देव पालटत नाही. आपला देव बदलत नाही. आपला देव होय तर होयच आहे. त्याच्याकडे काय आहे? होय तर होय. तुम्ही कधी आपल्या मुलांना सांगता का की आज मी तुला हे घेऊन येईन? नाही का? आपण रविवारी सोमवारी बाजाराला जाऊ आणि मी तुला ते घेऊन देईन, नाही का? काय पाहिजे ते घेऊन देईन, बरोबर?
मग मुलं काय करतात? मुलं सांगतात ना, आया तू सांगितलंस ना तू मला घेऊन देशील, बाबा तू सांगितलं ना मला घेऊन देशील की नाही, उद्याला आपण जाणार आहोत ना. सकाळी उठून सांगतो, बाबा चल उठ आपल्याला जायचं आहे, मला तर तू घेऊन देणार आहेस. हां तू सांगितलं आहे, बघा खोटं नको बोलू, सांगितलं आहे. सांगतो की नाही? बरोबर. मग देवाने जे आपल्याला दिलेलं आहे, जी वचनं दिलेली आहेत, देव विसरतो? आपण खोटं बोलू शकू आपल्या पोरांना, आपण अविश्वासू राहतो, पण देव खोटं बोलतो? मग त्याने जे सांगितलेलं तो चांगलं दान नाही, तो म्हणतो असं होईलच होईल. हालेलुया. माझा देव चांगला आहे. माझी परिस्थिती बदलेल, कमी होईल जास्त होईल, हे होईल ते होईल, देवानं मला त्याच्यावरती अधिकार दिलेला आहे, पण त्याच्या आधी मला देवाला जाणलं पाहिजे की माझा देव कोण आहे, माझा बाप कोण आहे. माझा देव पवित्र आहे, माझा देव विश्वासू आहे, माझा देव न्यायी आहे, माझा देव मला कधी सोडत नाही, आणि त्यासाठी मी त्याची उपकार स्तुती करावी, धन्यवाद द्यावे. बघा पहिला थेस्सलनिकर आनंद मिळवण्याचं एक मार्ग पौल आपल्याला सांगत आहे. आपण दुःखी का होतो? कुरकुरीमुळे. आनंदी कसं व्हायचं? देवाची उपकार स्तुती करून. कारण आपण जेव्हा देवाची उपकार स्तुती करतो तेव्हा आपण आपलं मन त्या परिस्थितीवरून काढून देवाकडे लावतो. कुठे लावतो? देवाकडे. की माझी परिस्थिती काही असू दे, परंतु प्रभू तू चांगला आहेस, तू बदलत नाहीस, तू मला ह्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी शक्ती देत आहेस, कारण तू चांगला आहेस. तुझं वचन सांगतं की माझ्यावरती चाललेलं कोणतंही शस्त्र माझ्यावर चालणार नाही, आणि माझ्या विरुद्ध उठलेली प्रत्येक जीवा मी अन्यायी ठरवीन, कारण माझा तो वाटा आहे. हालेलुया. बघा 16, 17 आणि 18 5वा अध्याय. पहिला थेस्सल 5वा अध्याय 16, 17 आणि 18 वाचू. सर्वदा आनंद करा, प्रार्थना अखंड करा, प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. काय करायचं आहे? सर्वदा. कसा करायचा? ही करीत राहायचं का? ही काय म्हणतील आपल्याला? मग याचं छटकलंय. नाही, आनंद तुमच्या चेहऱ्यावरती आपल्या हसण्यानं नाही, पण तेज दिसून येईल की हा मनुष्य आनंदी आहे. तुमच्याजवळ यायला लोक घाबरणार नाहीत, नाही का? मारक्या बैलासारखं आपण नाही का? मारक्या बैलाजवळ कुत्र्याजवळ जायला काय करतो? घाबरतात लोक. तसं नाही, लोक आपल्याजवळ यायला आनंद करतील, आपल्याजवळ बसायला त्यांना बरं वाटेल. तो आनंद काय, बरोबर की नाही? हालेलुया. लोक आपल्याला घाबरणार नाही. हाला पळा पळा पळा. दुसरी गोष्ट, अखंड प्रार्थना करा. अखंड म्हणजे खंड न पडता, म्हणजे न थांबता, सर्व वेळी, सर्व समय काय करायची? प्रार्थना. किती वेळ प्रार्थना करू शकतो आपण? काय थकतो की नाही? पण अखंड करायला सांगितले ती, म्हणजे ना आपण थकू शकत नाही. त्याचं उत्तर हे पुढे दिलेलं आहे की सर्वदा आनंद कसा करायचा आणि सर्वदा प्रार्थना कशी करायची. त्याचं उत्तर 18व्या वचनात दिलेलं आहे. 18वं वचन जमलं तर ह्या गोष्टी दोन आपोआप येतात. काय? 18वं वचन जे आहे ते आत्मसात केलं, त्या वचनावरती चाललं, तर ह्या पहिल्या दोन गोष्टी, सर्वदा आनंद करा आणि अखंड प्रार्थना करा, ह्या आपोआप होतात. आपल्याला कष्ट करायची गरज, आनंद निर्माण करायची गरज नाही. बघा काय आहे? प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती
करा. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काय, कठीण परिस्थितीमध्ये पण आणि चांगल्या परिस्थितीमध्ये पण, बरोबर. पण असं लिहिलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे त्यावेळी, प्रत्येक गोष्टीसाठी नाही. वाईट झालं म्हणून देवाचे आभार नाही मानायचे. देव आपलं वाईट करत, आजारी पडलो म्हणून देवाचे आभार मानायचे का? नाही. आजार देवापासून आला नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये की आजार आहे तरी प्रभू तू चांगला आहेस, तू पवित्र आहेस, तू मला बरं करणारा आहेस, तुझं वचन होय आणि आमेन आहे, तू न्यायी आहेस, तू सर्व समयी खरं बोलतोस, तू खरा आहेस, तू पालटत नाहीस. ही उपकार स्तुती. प्रभू तू मला किती दिलेला आहेस. सर्व गोष्टीत उपकार स्तुती करा. बघा, आपण उपकार स्तुती विसरतो कशी? तर ज्या गोष्टी प्रभूने आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण आठवत नाही, आणि ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या नाहीत त्या गोष्टीकडे आपलं लक्ष लागलेलं असतं. काय बरोबर? बघा, देवानं आपल्याला किती गोष्टी दिलेल्या आहेत. हवा, आपण श्वास घेतो. प्रभू धन्यवाद, मी श्वास घेऊ शकतो. बघा, कधी एक श्वास घेऊन बघा सकाळी उठल्यावर आणि सांगा, प्रभू मी उठलो, मी श्वास घेऊ शकतो. धन्यवाद, माझा श्वास बंद झाला नाही, मी रात्री गचकलो नाही. गचकलो असतो तर माझा श्वास चालू नसता. तू मला हवा दिलेली आहेस, प्रदूषण नाही. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी. मी वास घेऊ शकतो, नाही का? घाणेरडा वास, चांगला वास, बोंबलाचा वास घेतो की नाही? वास आला नसता तर काय केलं असतं? दान आहे ना उत्तम, कोणी दिलं? हालेलुया. डोळ्यांनी पाहू शकतो. आंधळा असतो तर कानाने ऐकू शकतो. बहिरा असतो तर बोलू शकतो. मुका असतो तर चालू शकतो. पांगळा असतो तर हातानं काम करू शकतो. अधू असतो तर का? एक एक उपकार आठवा. मला हे नाही दिलं, मला पोरं नाही, मला पैसा नाही, मला शेत नाही, मला हे नाही, माझा नवरा नाही, माझी बायको नाही, हे नाही, ते नाही. आनंदी आहे देव काय? देईल, प्रभू देणार नाही असं नाही, देईलच देईल. परंतु जे आहे त्यामध्ये देवाचे आभार माना. जे नाही ते आपोआप येईल. काय बघा, दुःखी का होतो माणूस? कारण काय नाही त्याच्यावरती लक्ष लागलेलं असतं. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. पण आहे तो दुःखी आहे ते त्याला दिसत नाही. नाही का? काय पाहिजे आपल्याला? बंगला पाहिजे अंबानीचा. बघितला का अंबानीचा बंगला? पाहिजे का रे बाबा? टेन्शन फार ना. हां, बघ बघा, मर्सिडीज पाहिजे, जेट विमान पाहिजे का? नाही, कारण त्याचं मेंटेनन्ससाठी फार पैसे लागतात, आपल्याकडे नाहीत. बघा, म्हणजे जी गोष्ट देव आशीर्वाद देतो त्याच्याबरोबर आपल्याला जबाबदारी आणि आव्हान असतं. बरोबर? जो आशीर्वाद देवा आपल्याला देतो त्या आशीर्वादांबरोबर जबाबदारी, आव्हान आणि रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे आपण जबाबदार असतो त्या गोष्टीसाठी. त्याला मुलं नाहीत, त्यानं प्रार्थना केली, त्याला मुलगा झाला, मुली झाली, तर त्या मुलाबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आहे की नाही?
आव्हान आहे की नाही? मग प्रत्येक आशीर्वादाबरोबर काय आहे? जबाबदारी आहे. आपण आशीर्वाद मागतो खरे, आशीर्वाद देव देतो खरे, पण ती सांभाळण्याची कुवत, ती कुवत कशी मिळवायची? देवाची उपकार स्तुती करा. जे दिलं आहे त्याच्यामध्ये आनंदी असा. प्रभू मी आनंदी आहे. माझ्याजवळ जे आहे ते कोट्यावधी लोकांजवळ नाही. आफ्रिकेमध्ये एकदाच खायला मिळतं, काही लोकांना 3 दिवसाला एकदा खायला मिळतं. किती? 3 दिवसांनी एकदा किंवा 4 दिवसांनी, किंवा मिळत पण नाही, भुकेने मरतात. आपण किती वेळा खातो? अख्खा दिवस चरत असतो आणि देवाला सांगतो तू मला काय दिलंय? छा, हालेलुया. बघा, छोट्या छोट्या गोष्टीत देवाला धन्यवाद द्या आणि बघा तुमचं जीवन कसं बदलतं. कारण देवाला उपकार स्तुती करणारा मनुष्य फार आवडतो, त्याच्या जवळ तो असतो. कारण इस्रायलाच्या स्तवनात वसणारा आपला देव आहे. मग इस्रायलाने स्तवनच जर नाही केलं तर वसणं का कुठे वसणार? तो देव कुठे वसतो? आपल्या हृदयामध्ये. पण तिथे स्तवन असेल तर इस्रायलाच्या स्तवनात. इस्रायल कोण? मी, तुम्ही. इस्रायल आपण आहोत. तर इस्रायलाच्या स्तवनांमध्ये देव वस्ती करतो आणि त्याच्या सान्निध्यात हर्षाची पूर्णता आहे आणि त्याचा आनंद माझी ताकद आहे. हालेलुया. काय लिहिलंय? प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा. प्रत्येक गोष्टीसाठी नाही, वाईट गोष्टीसाठी नाही, चांगल्या गोष्टीसाठी करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी करा. जे देवाचं उत्तम दान आहे त्यासाठी करा. की प्रभू मी आजारी आहे तरी पण तुझं वचन तू मला दिलेलं आहेस, तू मला बरं केलेलं आहेस, तुला बसलेल्या मारांच्या वळाने तू मला आरोग्य दिलेलं आहेस, तुला धन्यवाद. तू तुझा शब्द पाठवतो आणि मला बरं करतो, धन्यवाद. माणूस विसरून जातो. माणसाला आवडत नाही स्तुती करायला खरंच, कारण त्याला सैतान स्तुती करू देत नाही. त्याला सांगतो देवानं तुझ्यासाठी काय केलंय बघ, तुझी प्रार्थना ऐकली नाही बघ, तू इतकी दिवस प्रार्थनेला जातो बघ, देवाने काय केलं तुझ्यासाठी, नाही का? हालेलुया. कधी कधी दुःखानं आपलं मन इतकं व्याकुळ होतं की आपण देवाची स्तुती करायचं सोडून देतो. प्रार्थना बाहेर येत नाही, देवाचे धन्यवाद बाहेर येत नाही. दावीदही त्या गोष्टीतून गेला. दावीदाला देवानं राजा केलं नाही का, त्याला सर्व काही दिलं नाही का, पण त्या सर्वाबरोबर कष्ट होते की नाही? फुकट मिळालं का? दुःख होती की नाही? युद्ध होती की नाही? त्याची स्वतःची मुलं त्याच्यावर फिरली की नाही? म्हणजे प्रत्येक आशीर्वादाबरोबर जबाबदारी आणि आव्हान आहे. मग बळ कसं मागायचं? हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे उपकार विसरू नकोस. कोण कोणाला म्हणालं? दावीद त्याच्या जीवाला. म्हणजे तुम्ही दुःखी असता, जेव्हा उपकार स्तुती करत नसता, तेव्हा तुमच्या जीवाला म्हणा, हे जीवा माझ्या उठ, धन्यवाद दे देवाला. झोपून राहू नको, निराश होऊ नको, उठ, धन्यवाद दे. त्याचे उपकार विसरू नकोस. मागे त्यानं तुझ्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या तर तू विसरलास आणि त्यानं तुला एक गोष्ट दिली नाही म्हणून तू रागावलास. किती उपकार केले प्रभूनं आपल्यावरती, आपण प्रभूमध्ये आल्यावर, किंवा आपण जन्मता प्रभूने आपल्यावरती किती उपकार केले आहेत. प्रभूनं आपल्याला जेव्हा प्रभूमध्ये आणलंच तेव्हाच आशीर्वादित होतो का, की जन्मल्यापासूनच होतो? मग किती आहेत उपकार? आठवले?
आपण विसरून जातो, कारण आपलं लक्ष जे काही नाही, माझ्याकडे काही नाही त्याच्याकडे लागलेलं आहे, पण जे आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देत नाही. वाचूया देवानं आपल्यावर किती उपकार केले. स्तोत्र 103 1 ते 5. पान 751. स्तोत्र 103 1 ते 5. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व अन्यायांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव नासापासून खंडून घेतो, तो तुला प्रेम दयेचा आणि करुणेचा मुकुट घालतो, तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझं तरुणपण गरुडासारखं होतं. हालेलुया. बघा किती उपकार केले आहेत देवानं. हे थोडेच आहेत. दाविदानं संक्षिप्त रूप त्याला दिलेलं आहे, पण त्या प्रत्येकामध्ये खूप उपकार दडलेले आहेत. खूप. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, त्याला उपकार स्तुती कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर, कारण जीव आणि अंतर्याम देवाचे उपकार स्मरू इच्छित नाही. हालेलुया. चिंतेनं निराशेनं ते व्यापलेलं असतं, दबलेलं असतं. बघा कधी संकट आल्यावरती काय होतं, काय होतं? तोंडातून देवाची स्तुती निघत नाही. येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर होता तेव्हा काय, देवा तू मला का सोडला आहेस? स्तोत्रामध्ये लिहिलं आहे की जो तू इस्रायलाच्या स्तवनात वसलेला आहेस तो तू धन्य आहेस. जरी मी टांगलेला आहे, जरी मी कष्टात आहे, जरी मी दुःख भोगीत आहे, तरी जो इस्रायलाच्या स्तवनामध्ये तू वसतोस तो तू पवित्र आहेस. हे वधस्तंभावरचं स्तोत्र आहे. स्तोत्र 22 वाचा नंतर. म्हणजे काय, सैतानामध्ये आणि येशूमध्ये फरक काय आहे? सैतानामध्ये सर्व काही होतं, त्याला त्रास नव्हता. सैतानाला काही त्रास होता? सगळं होतं ना. म्हणजे जेव्हा आपल्याकडे भरपूर गोष्टी असतात तेव्हा आपण उपकार करायचं सोडून देतो. सैतानानं काय केलं? उपकार करायचं सोडून दिलं. आणि येशूकडे त्या वधस्तंभावरती मरणाला टेकलेला असताना तो देवाची उपकार स्तुती करतो. कोणासारखं व्हायचंय? आपण शिष्य आहोत. कोणासारखं व्हायचंय? त्याच्यासारखं होण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे, बरोबर? आणि त्याची उपकार स्तुती करण्यासाठी आपल्याला बनवलेलं आहे. एकत्र आहेत दोघं, दोन्ही वचनं. येशूसारखं व्हायचं असेल तर कसं करावं लागेल? धन्यवाद. दुःखामध्ये प्रभू तू धन्य, तुला धन्यवाद. दुःख काही असो, तुला ठाऊक आहे तू पवित्र आहेस, तू चांगला आहेस. तुझ्या माझ्याविषयीच्या योजना चांगल्या आहेत, नाही का? वचन आहे की नाही? माझे तुझ्याविषयीचे वचनं, आता प्लान, योजना उत्तम आहे, काही वाईट नाही, चांगलीच आहे. पण जरी आज मला ती दिसली नसली तरी उद्या मी पाहीन. देवाला धन्यवाद. त्या उद्यासाठी प्रभूला धन्यवाद की प्रभू तुला धन्यवाद, तू माझी परिस्थिती बदलण्यास समर्थ आहेस. आज मला जी परिस्थिती आहे ती तशीच राहणार नाही, बदलेल. पण ती बदलण्याच्या आधी मी तुला धन्यवाद देतो. इस्रायली लोकांना देवानं समुद्राच्या बाहेर काढलं तेव्हा त्यांनी स्तुती केली. काय केलं? पण इस्रायल जेव्हा त्या समुद्राच्या काठावरती होते तेव्हा काय केलं त्यांनी? कुरकुर.
पण जेव्हा मोशेच्या हातानं ते समुद्र दुभांगला आणि ते लोक दुसऱ्या टापूवरती गेली, तेव्हा त्यांनी देवाचे गीत गायले. आधीच गा ना. काय म्हटलंय देवानं, तुम्ही आधीच गा. चमत्काराची वाट कशाला पाहता? तुम्ही आधी गीत गा, चमत्कार आपोआप तुमच्या मागे येतील. हालेलुया. चमत्काराची वाट नका पाहू देवाची उपकार स्तुती करायला. आज उपकार स्तुती करा, चमत्कार उद्याला पाहाल. हालेलुया. हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. काही उपकार की सर्व उपकार की थोडे उपकार? सर्व. मग किती? आपण जन्मल्यापासून आजपर्यंत किती उपकार आहेत? लिहू शकू? किती वया लागतील? आठवता येत नाहीत. अशा काही गोष्टी देवानं आपल्याला दिल्या, काही गोष्टीमध्ये देवानं आपली राखण केली, ज्यामध्ये आपल्याला माहीत नाही की मी मरणार होतो, नाही का? हालेलुया. त्या गोष्टी, सर्व गोष्टीत तो तुझ्या सर्व अन्यायांची क्षमा करतो. किती? सर्व. किती राहिले? काहीच नाही. मग करायची का स्तुती? हो. आणि काय? तो तुझे सर्व रोग बरे करतो. किती राहिले? 0. हालेलुया. बरं झाल्यानंतर नका करू स्तुती, बरं व्हायच्या आधी करा. बरं ऑटोमॅटिक व्हाल. काय लोक काय करतात? मी बरं झालो की तुझी साक्ष देईन, तुला धन्यवाद देईन. नाही, प्रभू म्हणतो तू आज मला धन्यवाद दे, कारण 2000 वर्षापूर्वी मी तुला बरं केलेलं आहे. माझ्या पुत्राला पाठवून मी 2000 वर्षापूर्वी तुला बरं केलेलं आहे. त्याबद्दल मला धन्यवाद दे. मी तुझ्यावर सार्वकालिक प्रीतीनं प्रीती केली आहे, त्याबद्दल मला धन्यवाद दे. तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो, आपला नाश होऊ देत नाही. त्याच्या दूतांचं कुंपण आमच्या भोवती ठेवतो. आम्हाला दिसत नाही, परंतु आम्हाला माहीत आहे आम्ही राखलेलो आहोत. आम्ही पडण्यापासून राखलेलो आहोत, आम्ही ॲक्सिडेंटपासून राखलेलो आहोत. सैतान आमच्यावरती टपलेला असतो, परंतु देवाचे दूत आम्हाला राखतात. असा देव कुणाबरोबर आहे? आमच्याबरोबर आहे, जगातल्या लोकांबरोबर नाही. हालेलुया. तो तुला प्रेम दयेचा आणि करुणेचा मुकुट घालतो. तुझ्या डोक्यावर काय असते? प्रेम दया असते. आपण चुकलो तरी प्रभूकडे जातो, सांगतो प्रभू मला क्षमा कर. तो सांगतो चल पुढे चल, मी तुला क्षमा केली आहे, घाबरू नकोस, तू मान्य केलंस ना, चल. हालेलुया. आपण आपली पापे पदरी घेतली तर तो न्यायी आणि विश्वासू आहे, तो आपल्या सर्व पापांची क्षमा करतो. आमेन. आणि तुला करुणेचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. झाली का तृप्ती आपली उत्तम पदार्थांनी? काय कमी आहे? 3 वेळचं जेवण मिळतं, डोक्यावर छप्पर आहे, झोपायला पलंग आहे, घालायला कपडे आहेत, आंघोळीला पाणी आहे. काय पाहिजे आणखी? जगात 70% लोकांजवळ ह्या गोष्टी नाहीत. किती? 70% लोकांजवळ ह्यापैकी कित्येक गोष्टी नाहीत. पाणी नाही, कपडे नाही, घर नाही, छप्पर नाही. आपण किती गोष्टी दिलेल्या आहेत देवानं, विसरतो. सुखी आहोत आपण, खूप सुखी आहोत. म्हणून तुझे तरुणपण गरुडासारखे होते. मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे, शक्तिमान आहे. मला तो बळ देतो, मला तो गरुडासारखं करतो, कोंबडी करत नाही.
कोंबड्यात की गरुडात? कोंबडी व्हायचं असेल तर कुरकुर करा, कोंबडीच राहणार, उडूच शकणार नाही. उडायचंय, स्तुती करा. गरुडासारखे वाल, उंच आणि उंच. जास्त ताकद लागावी लागणार. स्तुती करायला किती ताकद लागते हो? देवाच्या आभार मानायला ताकद लागते का? नाही. कोंबडीला किती ताकद लावावी लागते उडण्यासाठी? फार. कुरकुर करण्यासाठी फार ताकद लावावी लागते. बघा सगळं रात्रंदिवस ताकद लावावी लागते इकडे डोक्यात. झोप येत नाही, ताकद लावली आहे मोठी. स्तुती करण्यासाठी ताकद लावावी लागत. उठतो तेव्हा देवा तू मला श्वास दिलाय, धन्यवाद. झोपतो तेव्हा प्रभू तू माझा श्वास राखलास, मला सर्व गोष्टी दिल्यास, मला झोप देत आहेस, धन्यवाद. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देवाची उपकार स्तुती करा आणि बघा तुमचं जीवन कसं बदलतं. कुरकुर आपल्या तोंडावरचा प्रकाश काढून टाकतं. स्तुती आपल्या तोंडावरती प्रकाश आणतं. खरंचा आनंदी माणूस आहे, कधी दुःखी दिसत नाही. बरोबर का? हालेलुया. हबक्कूक शेवटला अध्याय. हबक्कूकमध्ये बघा काय लिहिलं आहे. हबक्कूक तिसरा अध्याय. पान किती? पान नंबर 1116. पान नंबर 1117. हबक्कूक तिसरा अध्याय 17 ते 19. 17 ते 19. तर जरी अंजिराचे झाड फुलले नाही आणि द्राक्षवेलीत काही उपज नसला, जैतुनाचं फळ थकले असले आणि शेतांनी काही अन्न दिलं नाही, कडप वाड्यातून नाहीसे झाले असले आणि गोठ्यात काही गुरे उरली नसली, तरी मी यहोवाच्या ठायी हर्ष करीन, मी माझ्या तारणाच्या देवाच्या ठायी उल्हास करीन. यहोवा प्रभू माझं बळ आहे आणि तो माझं पाय हरिणींच्या पायासारखं करतो, तो मला माझ्या उंच स्थानावर चालवेल. आमेन. ह्या परिस्थितीतून आपण जातो. ह्या परिस्थिती येणार नाही असं नाही. प्रत्येकाला कोणती ना कोणती परिस्थिती असते. आपण या जगात आहो. प्रभूनं सांगितलं आहे या जगामध्ये तुम्हाला दुःख आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेलं आहे. त्यानं जगाला कसं जिंकलं? त्यानं देवाची उपकार स्तुती केली. 5 भाकरी 2 मासे होते, त्यानं काय केलं? दुसरी माणसं काय करत होती? कुरकुर. हे एवढंच आहे. हे कसं या 5000 लोकांना एवढंच कसं पुरेल? तूच खा ना. नाही का? देव प्रभूनं काय केलं? ते माझ्याकडे दे. उपकार स्तुती केली. प्रभू जे आहे त्यामध्ये तुला धन्यवाद. आणि ते 5000 माणसं, त्यांच्या बायका, त्यांची पोरं त्यांना वाटून 12 टोपल्या भरल्या. कशामुळे? उपकार स्तुती. लाजराला कसं उठवलं देवानं? येशूनं त्यानं उपकार स्तुती केली. बापा तू माझं सर्वदा ऐकतोस म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि मग म्हटलं लाजरा बाहेर ये. काय केलं देवानं? पहिलं प्रभू येशूनं काय केलं? मग आपल्याला चमत्कार पाहिजे असेल तर पहिलं काय करावं लागेल? हां. त्या परिस्थितीमध्ये हबक्कूक म्हणतो मी माझ्या यहोवाला धन्यवाद देईन. माझी परिस्थिती काहीही असली तरी माझा देव बदलत नाही. माझा देव सारखा आहे. तो काल आहे तसाच आजही आहे, उद्याही तसाच असणार. तो म्हातारा होत नाही. माझा देव म्हातारा वाडगो त्याची दाढी पिकली नाही. पिकले का? नाही. तुम्ही कॅथलिकांचा देव बघाल त्याची दाढी पिकलेली असेल, आपल्याकडे नाही. कारण देवाला कोणी पाहिलंच नाही. देववचन आहे. हालेलुया. बघा, तर जरी अंजिराचे झाड फुलले नाही, द्राक्षवेलीत काही उपज नसला,
जैतुनाचे फळ थकले असले आणि शेतांनी काही अन्न दिले नाही, कळप वाड्यांतून नाहीसे झाले असले आणि गोठ्यात काही गुरे उरली नसली, अतीन गरिबी. काय आहे? एकदम खालची गरिबी, काहीच नाही, शून्यावर आलेला आहे हबक्कूक. त्या परिस्थितीमध्ये हबक्कूक म्हणतो, तरी मी यहोवाच्या ठाई आनंद करीन, हर्ष करीन, कारण माझा यहोवा बदलत नाही, तो माझं धन आहे. माझी परिस्थिती, माझं गुरं, माझं ढोरं, माझं हे, माझं ते माझं धन नाही, माझा यहोवा माझं धन आहे. आणि ज्याच्यासाठी यहोवा आहे त्याला कोणती गोष्ट कमी पडत नाही, पडणार नाही. यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उडणे पडणार नाही. मी यहोवाच्या ठाई हर्ष करीन, मी माझ्या तारणाच्या देवाच्या ठाई उल्हास करीन, मी त्याची उपकार स्तुती करीन, मी त्याला धन्यवाद देईन. आज जरी मला परिस्थिती माझी वाईट असली तरी मी धन्यवाद देईन, कारण माझी परिस्थिती बदलण्यासाठी माझा यहोवा समर्थ आहे. हालेलुया. यहोवा माझे प्रभू माझे बळ आहे आणि तो माझे पाय हरणींच्या पायांसारखे करतो आणि तो मला माझ्या उंच स्थानावर चालवील, मला तो गरुडासारखं करील. ते शक्तीवर शक्ती पावत जातील आणि त्याच्यातील प्रत्येक जण यहोवा समोर हजर होईल. शक्तीवर शक्ती कशी पावायची? उपकार स्तुती, रोज उपकार स्तुती. प्रभूला ध्यानात धरून धन्यवाद प्रभू, धन्यवाद, मला शरीर दिलेलं आहे, धन्यवाद, मी खाणं पचवू शकतो, धन्यवाद, नाही का, मला कुटुंब दिलेलं आहे, धन्यवाद. सर्वात उत्तम गोष्ट कोणती आहे? परिवार, कुटुंब. किती लोकांना जगामध्ये कुटुंब नाही, रस्त्यावरती राहतात, एकटे राहतात, त्यांना बोलण्यासाठी कोणी नाही. आपल्याला बोलण्यासाठी भाऊ दिलेले आहेत, एवढी मोठी मंडळी दिलेली आहे, आपल्याला कुटुंब दिलेलं आहे. किती माणसं आपण बोलू शकतो, फोन लावलं काय बोललो, आपलं मन हलकं करू शकतो. किती अशी लोक आहेत त्यांना बोलण्यासाठी कोणच नाही. बघा, मी किती सांगितलं तुम्हाला, तुम्ही आठवा तुमचे उपकार, तुमच्यावरती देवानं उपकार केले, तुम्ही आठवा. आठवाल का? उंच व्हायचंय, प्रभूमध्ये बलवान व्हायचंय, एकच गोष्ट, प्रभू तुला धन्यवाद, मी कुठे होतो तू मला कुठे आणलेला आहेस, तुला धन्यवाद. हालेलुया. इस्रायल लोकांनी ते आपल्या दाखले असे झाले नाही का? इस्रायल लोकांची गोष्ट आपल्यासाठी कशी आहे? दाखले. इस्रायल लोक मिस्रात होते तेव्हा देवाकडे आरोळी केली त्यांना की आम्हाला बाहेर काढ, आम्ही खूप त्रासलेलो आहोत. कारण त्यांच्याकडून फारो खूप मोठे कष्टाचे काम करून घेत होता. विटा बांधणं, इमारती बांधणं, कष्ट होते, खूप कष्ट होते. आणि त्यांनी देवाकडे आरोळी केली. मग देवानं मोशेला त्यांना तारण्यासाठी पाठवलं नाही का? 400 वर्ष ते गुलामगिरीत होते. किती पिढ्या? 400 वर्ष किती पिढ्या? कसं 100ला 4 पिढ्या ना? 100 वर्षात किती पिढ्या होतात? 4 पिढ्या होतात नाही का? मग 400 पिढ्या म्हणजे किती? 16 पिढ्या. मुलांची मुलं, मुलांची मुलं, मुलांची मुलं, मुलांची मुलं, 16 पिढ्या त्यांनी कष्ट काढले. आणि तेव्हा त्यांनी देवाकडे आरोळी केली. बघा, निर्गम 2 अध्याय 23 ते 25. पान नंबर 77. आणि पुष्कळ दिवसांनी असे झाले की मिस्राचा राजा मेला. तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी दास्यामुळे कन्हून आक्रोश केला आणि दास्यामुळे त्यांची आरोळी देवाकडे गेली आणि देवाने त्यांचे कन्हणे ऐकले. आणि देवाने अब्रामाशी, इशकाशी व याकोबाशी केलेल्या आपल्या कराराची आठवण केली
आणि देवाने इस्रायलाच्या संतानास पाहिले आणि देवाने त्यांच्याकडे लक्ष दिले. हालेलुया. आरोळी कोणी केली? इस्रायलानं त्यांच्या देवाकडे आरोळी केली. पुष्कळ दिवसांनी असे झाले की मिस्राचा राजा मेला. तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी दास्यांमुळे कण्हून आक्रोश केला आणि दास्यांमुळे त्यांची आरोळी देवाकडे गेली. हालेलुया. आणि देवाने त्यांचे कण्हणे ऐकले आणि देवाने अब्राहमाशी, इसाकाशी व याकोबाशी केलेल्या आपल्या कराराची आठवण केली. आपण रडतो, आपण कण्हतो, तेव्हा देव त्याच्या कराराची आठवण करतो. आपण त्याने आपल्याला दिलेल्या वचनांची आठवण करतो की नाही? हो. देव म्हणतो तुम्ही मला माझ्या शब्दांची आठवण करून द्या. आहे ना वचन की माझ्या हातच्या कृत्याविषयी मला आठवण करून द्या, मला सांगा. मुलं आपल्याला आठवण करून देतात ना. आपण त्यांना काही सांगितलं की मी तुला हे आणून देणार आहे, आपण विसरतो. पण मुलं काय करतात? आठवण करून देतात. बापा, आया, तू मला हे सांगितलं आहे, हां उद्या देस, हां उद्या घेऊन येस. मग देव विसरतो नाही, पण देवाला आवडतं आपण त्याला आठवण करून द्यावी की प्रभू तुझं वचन असं सांगतं, तू असं म्हटलेलं आहेस, तसंच तू मला देशीलच देशील. देव विश्वासू आहे. विश्वासू म्हणजे विश्वास ठेवण्याजोगा. देव विश्वासू आहे म्हणजे काय? देव जे काही सांगतो ते तो करतोच. हालेलुया. आपण माणसावरती विश्वास ठेवतो नाही का? पण माणसं कधी कधी बदलतात आणि सांगितलेलं करत नाहीत. म्हणजे काय करतात? विश्वासघात. त्याला काय म्हणतात? विश्वासघात. पण देव विश्वासघाती नाही. तो पवित्र आहे. त्याने जे सांगितलं आहे तसं होतंच. तो काय मनुष्य आहे की तो लबाड आहे, की तो पालटतो, तो खोटं बोलतो? नाही. देव आहे. आणि माझा विश्वास त्याच्या विश्वासूपणावरती असावा. माझा विश्वास माझ्यावरती नसावा की माझ्यामध्ये एवढा विश्वास आहे. नाही, माझा विश्वास माझ्या देवाच्या विश्वासूपणावरती असावा की माझा देव विश्वासू आहे, तो माझा विश्वास. हालेलुया. आणि देवाने इस्रायलाच्या संतानास पाहिले आणि देवाने त्यांच्याकडे लक्ष दिले. देवाने सांगितलेलं तुझी लेकरं ह्या भूमीमध्ये 400 वर्ष राहतील, परंतु मी त्यांना त्यातून बाहेर काढीन. हा सांगितलेलं ना देवाने की तुझी मुलं इथे राहतील, 400 वर्ष त्यांना फारो पिडील, परंतु मी त्यांना बाहेर काढीन. देवानं आपलं वचन आठवलं आणि त्याने मोशेला पाठवून त्यांना बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर कनान देशात त्यांना घेऊन जाणार होता देव. किती दिवस लागणार होते? समुद्रातून बाहेर काढल्यापासून ते कनान देशाच्या सीमेवर जाण्यासाठी किती दिवस, किती महिने, किती वर्ष लागणार होती? किती? 11 दिवस. कादेश बर्नबा 11 दिवसाच्या वाटेवर आहे, लिहिलंय ना. कादेश बर्नबा म्हणजे कनान देशाची सीमा, ती 11 दिवसाच्या वाटेवर होती. किती वर्ष लागली? म्हणजे 11 दिवसाची 40 वर्ष. देवाने आपल्याला गरुड बनण्यासाठी बोलवलेलं आहे. आत्मिक नाही का? आत्मिक फळांनी तृप्त असलेले, आत्मिक दानांनी तृप्त असलेले. आपल्याला किती दिवस लागतील जाण्यासाठी तिथे? 11. 2 वर्ष पकडा. चला 2 वर्ष, 11 नको, 2 वर्ष. किती वर्ष लागतात आपल्याला आता? किती वर्ष लागली? पोचलो का तिकडे? की जे माझ्यासाठी प्रभूने ठेवलं आहे ते मी घेणारच. जिथे मी माझा पाय ठेवीन ती भूमी माझी होईल. पोचलो का नाही पोचलो?
बघा का नाही, ते का नाही पोचले ते आपण पाहू, मग आपल्याला समजेल आपण का नाही पोचत. गणना 14 1-4. 197 पान नंबर. गणना 14. मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली आणि लोक रात्रभर रडले. आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर केली. आणि सगळ्या मंडळींनी त्यांना म्हटले, आहा, आम्ही मिस्र देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. आणि यहोवा आम्हास कसाला या देशाकडे आणीत आहे. आम्ही तरवारीने पडावे म्हणून काय? आमच्या बायका व आमची लेकरे लूट अशी होतील. मिस्रात परत जाणे हे आम्हास बरे नाही काय? आणि ते एकमेकास म्हणाले, आपण पुढारी नेमू आणि मिस्रात माघारे जाऊ. हालेलुया. कोणी देवाकडे आरोळी केलेली त्यांना बाहेर काढण्यासाठी? इस्रायलाने, लोकांनी, की आम्हाला या पापातून वाचव, आम्हाला संकटातून वाचव, आम्हाला दुःखातून वाचव, हे आमच्यावरती फार भारी आहे, आम्हाला सोसवत नाही. आणि देवानं त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यानं देवानं मोशेला पाठवून त्यांना बाहेर काढलं. पण जेव्हा वेळ आली तेव्हा हेर पाठवले, नाही का? 12 हेर गेले. त्यातल्या 10 हेरांनी वाईट वृत्तमान आणलं, वृत्त आणलं. आणि दोघांनी, कालेब आणि यहोशुआने, चांगलं वृत्त आणलं. पण लोकांनी वाईट ते ऐकलं, चांगलं ते ऐकलं नाही. लोकांनी 10 जणांचं ऐकलं जे वाईट सांगत होते. तिकडले पुरुष मोठे आहेत, त्यांच्यापुढे आम्ही नाकतोड्यासारखे दिसतो, आम्हाला ते मारतील, आम्हाला ते कापतील, आम्हाला ते हे करतील, आम्ही नाही करणार. नाही तर हेच. हालेलुया. मग काय झालं? मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली. तेव्हा पण रडली. कुणाकडे? देवाकडे. आता कोणासाठी रडली? भीतीनं रडली. तेव्हा देवाकडे रडली सोडवणूक करण्यासाठी, आणि आता भीतीनं रडली, कुरकुरीनं रडली. रात्रभर रडले. आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर केली. मोशे विरुद्ध कुरकुर म्हणजे कोणाविरुद्ध कुरकुर? देवाविरुद्ध. कारण देवानं मोशेला पाठवलेलं त्यांना वाचवण्यासाठी, अहरोनाला पाठवलेलं मोशेचा सेवक म्हणून. म्हणजे कुणाच्या विरुद्ध आपण कुरकुर करतो ती कुणाविरुद्ध करतो? देवाविरुद्ध. कसली कुरकुर असो, शेवटी कुणाकडे जाते? माणसाविरुद्ध केलेली कुरकुर कुणाकडे पोचते? परिस्थितीविरुद्ध केलेली कुरकुर कुणाकडे पोचते? सगळ्या कुरकुरी कुठे पोचतात? आणि सगळ्या मंडळींनी त्यांना म्हटले. कुणाला म्हटले? मोशेला आणि अहरोनाला. आहा, आम्ही मिस्र देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. म्हणजे आता मरायला पण रेडी आहेत. मग तिकडे रडले कशाला? हालेलुया. बघा, कुरकुर सहजगत्या येते, सहजगत्या येते. आणि यहोवा आम्हास कशाला या देशाकडे आणीत आहे, आम्हाला कशाला तिथे नेतोय. आम्ही होते ते बरे होते, तिथे कांदा लसूण भाजी सगळं मटण मांस खायचे, मासळी खायचे, मस्त होते. कष्ट होते पण खायला मस्त मिळायचं. आणि तलवारीने आम्ही पडावे म्हणून काय, आम्ही मरावे म्हणून काय देवानं आम्हाला इकडे आणलं? तिथेही मरणार होतोच ना, मग इथे कशाला आणलं? हालेलुया. त्यांना देवानं सहजगत्या त्या कनान देशात जाण्यापासून रोखलं. देव त्यांना सहजगत्या घेऊन गेला असता की नाही? देवाला अशक्य होतं? मिस्रातून काढून 11 दिवसानंतर कनान देशात. मग देवानं त्यांना असं का केलं, किंवा त्या परिस्थितीमध्ये जाऊ का दिलं?
त्यांच्या हृदयात काय चाललं आहे ते बघण्यासाठी, की खरंच ही लोक माझ्यावरती भरोसा ठेवतात की नाही. काय देवाला सोपं होतं की नाही? मिस्रातनं काढलं आणि कनान देशात ठेवलं. एवढे दिवस कशाला, एवढी वर्ष कशाला? पण देवाला जाणायचं होतं की दुःख आणि संकट पुढे बघितल्यावरती ह्यांच्या हृदयात काय तयार होतंय, कोणता मसाला तयार होतोय. हां, हे स्तुती करतात की कुरकुर करतात. आणि ह्यावरून त्यांचं जीवन आणि मरण ठरलं गेलं. जीवन आणि मरण जिभेच्या सत्तेत आहे, तू त्याचे फळ खाशील. स्तुती केली तर जीवन आहे, कुरकुर केली तर मरण आहे. स्तुती केली तर आशीर्वादित आहे, कुरकुर केली तर शापित आहे. जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप तुझ्या पुढे ठेवले आहेत. तू आणि तुझ्या संतानांना जिवंत राहावं म्हणून तू आशीर्वाद आणि जीवन निवडून घे, म्हणजे तू आणि तुझी संतती जिवंत राहील. तू उपकार स्तुती करत राहा. देवाला धन्यवाद दे. आणि यहोवा आम्हास कशाला या देशाकडे आणीत आहे? आम्ही तरवारीने पडावे म्हणून काय? आमच्या बायका व आमची लेकरे लूट अशी होतील. मिस्रात आम्ही जाणे हे आम्हास बरे नाही काय? आम्ही परत चाललो, आम्हाला तिकडेच जायचं आहे, इकडे नको, इकडे आम्ही मरू, त्यापेक्षा आम्ही तिकडे कष्ट करून राहू. वचन 4, आणि ते एकमेकास म्हणाले, आपण पुढारी नेमू आणि मिस्रात माघारे जाऊ. वाह, फार छान. लीडर पाहिजे त्यांना, कुरकुर करणारा. हा मस्त कुरकुर करतो, याला पुढे करा. लीडर, हां नाही का? हा फार छान बोलतो. देवानं त्याला जे दिलेले पुढारी ते नको, त्यांना स्वतःचे पुढारी पाहिजेत, जे त्यांच्याप्रमाणे कुरकुर करतील आणि परत माघारी जातील. आपल्याला तसं नको. सर्व समयी मी यहोवाचा धन्यवाद करीन, माझ्या मुखात त्याची स्तुती निरंतर असेल, कारण त्याने माझ्यावरती अनंत उपकार केले आहेत. स्तोत्र 34 बघा काय लिहिलं आहे. स्तोत्र 34:1, पान नंबर 704, स्तोत्र 34. मी सर्व समयी यहोवाचा धन्यवाद करीन आणि माझ्या मुखात त्याची स्तुती निरंतर राहील. मी सर्व समयी यहोवाचा धन्यवाद करीन. सर्व समयी म्हणजे कधी? नक्की का? बघा, कधी कुरकुर बाहेर आली की मला आठवा मी काय बोललोय ते. हां, किंवा मी कुरकुर येली तर मला सांगा, बघा तुम्ही सांगितलेलं तुम्ही कुरकुर करता, मला बरं वाटेल. काय? हालेलुया. मी सर्व समयी यहोवाचा धन्यवाद करीन. सर्व समयी म्हणजे काय? चांगल्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये असू दे, परिस्थिती अशी होणार आहे. तारू हेलकावं खाईल. भरती आणि ओटी असते की नाही, दिवस आणि रात्र असते की नाही. हां, तसं जीवनामध्ये संकट आहेत, ठीक आहे. पण मी सर्व समयी यहोवाचा धन्यवाद करीन, कारण माझा प्रभू, त्याला लाट लागत नाही, त्याला ग्रहण लागत नाही, त्याला ओटी लागत नाही. माझा प्रभू सर्व काळ सारखा आहे. त्याची माझ्यावरती प्रीती कधी आटत नाही. त्याचं चांगुलपण माझ्यावरचं कधी कमी होत नाही. माझा देव बरा आहे, मी त्याचा अनुभव घेतला आहे. हालेलुया. स्तोत्र 37 बघा दावीद काय म्हणतोय. 3 ते 6. यहोवावर भरोसा ठेव आणि चांगले ते कर. देशात वस्ती कर आणि सत्यतेला अनुसर. आणि तू यहोवाच्या ठाई आनंद कर, म्हणजे तो तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल. तू आपला मार्ग यहोवाच्या स्वाधीन कर आणि त्याच्यावरच भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. आणि तुझे न्याय पण प्रकाशासारखे आणि तुझा न्याय मध्यान्हाप्रमाणे तो उघड करील. आमेन. यहोवावरच भरोसा ठेव.
यहोवावर विश्वास ठेव, त्याच्या विश्वासूपणावर विश्वास ठेव. तो चांगला आहे असा विश्वास ठेव. माझा देव चांगला आहे, माझा देव पवित्र आहे, माझा देव न्यायी आहे, माझा देव पक्षपाती नाही. माझा देव पक्षपात करतो नाही. त्याला सर्व माणसे सारखी आहेत. त्याच्याकडे कोणी आदिवासी नाही, त्याच्याकडे कोणी काळा नाही, हिरवा नाही, तांबडा नाही, पांढरा नाही. आहे नाही. त्याला सर्व माणसे सारखी आहेत. जो कोणी त्याला शोधतो त्याला तो सापडतो. आणि तो वनवाशाला उकिरड्यावर उचलून, उकिरड्यातून काढून कुटुंबात वसवतो. तो वांझेला घरकरीण करतो. माझा देव चांगला आहे. हालेलुया. यहोवावर भरोसा ठेव. चांगले ते कर, तुझ्या मुखातून चांगले येऊ दे. स्तुती कर, चांगलं कर आणि देशात वस्ती कर. तुला कोणी हलवू शकणार नाही. हालेलुया. आणि सत्यतेला अनुसर, त्याची वचनं पाळ आणि तू यहोवाच्या ठाई आनंद कर. यहोवाच्या ठाई आनंद कसा करणार? त्याला धन्यवाद दे, त्याचा आनंद तुमच्यामध्ये येईल. दुःखी आहात, धन्यवाद दे यहोवाला की प्रभू तू चांगला आहे, तू पवित्र आहेस, तू न्यायी आहेस, तुझ्याजवळ पक्षपात नाही, तुझी सर्व वचने होय आणि आमेन आहेत. तू माझ्यावर प्रीती करतोस, तुझी प्रीती माझ्यावरली ढळत नाही, तू मला कधी टाकत नाही, तू मला कधी सोडत नाही. प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्या जवळचा देव आहेस. तू यहोवाच्या ठाई आनंद कर, म्हणजे तो तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल. काय आहे आपल्या हृदयाची मागणी? जे काही तुमचं मागणं असेल देवाला ठाऊक आहे, परंतु त्याच्या आधी काय कर? उपकार स्तुतीचा यज्ञ कर, यहोवाच्या ठाई आनंद कर. मग तो तुझी प्रार्थना ऐकेल आणि तुझ्या इच्छा सिद्धीस नेईल. आपण उलटं करतो. आपण सांगतो आधी माझी इच्छा सिद्धीस ने, मग मी तुला धन्यवाद देईन, त्याशिवाय नाही. पण देवाचे मार्ग आपल्या मार्गापेक्षा उलटे आहेत. देवाचा मार्ग असा आहे, तू माझ्या ठाई आनंद कर, माझी उपकार स्तुती कर, माझे उपकार विसरू नकोस, मग मी तुला तुझ्या हृदयाची मागणी देईन. तू आपला मार्ग यहोवाच्या स्वाधीन कर आणि त्याच्यावरच भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. आपण जे काही कार्य हातात घेतो सिद्धीस नेणारा देव आहे. पण त्याच्या आधी काय म्हणतो? तू त्याच्यावर भाव ठेव, भरोसा ठेव, विश्वास ठेव की मी विश्वासू आहे. मग तुझे कार्य तो सिद्धीस नेईल. तू अडखळणार नाहीस, तू मार्गात नीट चालशील, तुला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. मी तुला उंच करीन, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. तुझे न्याय पण प्रकाशासारखे आणि तुझा न्याय मध्यान्नाप्रमाणे तो उघड करील. तुझ्या मुखावरती तेज असेल. तू कधी निराश असणार नाहीस, तू कधी दुःखी असणार नाहीस. तुझा आनंद पाहून इतर लोक तुझ्याकडे येतील आणि तुझा आनंद घेऊन जातील. तुझी शांती त्यांच्यामध्ये जाईल. तू शांतीचा पुरुष होशील. घेणारा आशीर्वाद घेणार का? कसा घ्यायचा? सोपा आहे, हलका आहे. यहोवाला धन्यवाद द्या. प्रत्येक गोष्ट आठवून त्याची उपकार स्तुती करा. प्रभू दिलेल्या पावसाबद्दल धन्यवाद. पाऊस दिला नसता तर आम्ही काय खाल्लं असतं? तू आमची काळजी करतोस. आमचीच नाही तर आमच्या तलासरीतील लोकांची काळजी करतोस. आमच्यामुळे तू त्यांना आशीर्वाद देत आहेस, तुला धन्यवाद. आमच्यामुळे पूर्ण भारत आशीर्वादित होत आहे म्हणून तुला धन्यवाद. आमच्या पूर्ण भारतावरती तू पाऊस दिलास म्हणून धन्यवाद. आम्ही आशीर्वादित आहोत. आमेन. करूया प्रार्थना आणि संपू. कर दादा, प्रार्थना कर.